कबूतरखाना बंदीच्या समर्थनार्थ आज मराठी एकीकरण समितीचं आंदोलन। दादरमधील जैन मंदिराचा मुख्य दरवाजा बंद, तर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात। कबूतरखाना बंदी प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी। हायकोर्टाच्या सूचनांनुसार तज्ञ समितीची घोषणा होणार का, याकडे लक्ष। मंत्रिपद जाऊन 5 महिने उलटले तरी धनंजय मुंडे अजूनही सरकारी निवासस्थानातच। मुंबईत घर नसल्याचा मुंडेंचा दावा, मुंबईत स्वतःचं आलिशान घर असल्याचं उघड। बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या चावी वाटप कार्यक्रमात उद्या फडणवीस, शिंदे, आदित्य ठाकरे एका व्यासपीठावर येण्याची शक्यता। महायुती महाविकास आघाडीत श्रेयवादाची लढाई रंगण्याची चिन्ह। मुंबईत होणाऱ्या मराठा मोर्चाविरोधात मुख्यमंत्री फडणवीसांनी कट रचलाय। एबीपी माझाच्या मुलाखतीत मनोज जरांगेंचा गंभीर आरोप, मराठा आरक्षणासाठी मुंबईत मोर्चा काढण्यावर जरांगे ठाम। माजी क्रिकेटपटू सुरेश रैना अडचणीत, बेटिंग ॲप प्रकरणात ईडीकडून समन्स। आज चौकशीसाठी दिल्लीतील मुख्यालयात बोलावलं। पद्मश्री शंकरबाबा पापळकरांची दृष्टीहीन मानस कन्या माला सरकारी अधिकारी झाली। नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक पदावर रुजू। छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 वर्षात खिळखिळी झालेल्या इमारतीतून नागरिकांची सुटका। माझाच्या बातमीनंतर बिल्डर करून फ्लॅट धारकांना प्रत्येकी 16 लाखांचे चेक। फारुळा गावातील रहिवाशांकडून एबीपी माझाचे आभार। काकूला आय लव्ह यू म्हटल्याचा राग, हॉकी स्टिक आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत एकाची हत्या। पुण्यातल्या चंदननगरच्या आंबेडकर वसाहतीतली घटना। ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर पंतप्रधान अमेरिकेचा दौरा करण्याची शक्यता। संयुक्त राष्ट्र महासभेतही सहभागी होण्याचा अंदाज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।